असं आहे, डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहेत, अनुयायी आहेत. काल सभागृहामध्ये ते असं बोलले आणि त्यानंतर गदारोळ उठला असं जे तुम्ही सांगताय. ती एक गोष्ट मात्र आपण निर्विवादपणे मान्य केली पाहिजे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग हा बखरमध्ये सभासद बखर ज्याला म्हणतात तो कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ती बखर आहे आणि ते तात्कालीन संदर्भ साधन आहे. आणि त्या तात्कालीन संदर्भ साधनामध्ये कुठेही अशा प्रकारे डाव्या पायानी गागा भट्टांनी महाराजांना राजतिलक केला असं लिहिलेलं नाही किंवा तात्कालीन इतिहास संदर्भ साधने ताम्रपटे याच्यामध्ये कुठेही तसा उल्लेख आढळत नाही. मी तरी वाचला नाही, मी पण इतिहासाचा वाचक आहे, मी विचारवंत अभ्यासक संशोधक म्हणत नाही स्वतःला. पण एक गोष्ट सांगतो, गागा भट्टांनी जर असं ठरवलं असतं की आपण डाव्या पायाच्या अंगठ्याने महाराजांचा राजतिलक करावा तर शिवाजी महाराजांचे मावळे तिथे इतके शूरवीर होते की गागा भट्टाला तिथल्या तिथंच तो पायच त्यांनी तोडून काढला असता. इतकी हिंमत शिवाजी महाराजांना जवळ जाण्याची पण कोणाची नसायची. तर गागा भट्ट हा उन्मत्तपणा कशाला करतील. त्यामुळे मला असं वाटते आव्हाड साहेबांनी, डॉक्टर जयसिंगराव पवार सर, डॉक्टर राहा साळुंके साहेब किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र जे वासी बेंद्रेंनी लिहिलेलं आहे किंवा कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजींनी लिहिलेलं आहे आणि अलीकडच्या काळात विजयराव देशमुख यांनी लिहिलेलं आहे, ते एकदा वाचावं. राज्याभिषेकाप्रसंगी महाराजांना विरोध झाला का, तर विरोध झाला. त्यांना शुद्धीपत्रक द्यावं लागलं का, तर त्यांना ते सिद्ध करावं लागलं, क्षत्रियत्व सिद्ध करावं लागलं आणि काशीवरून गागा भट्टाला बोलवावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे. पण राजतिलक करताना अशा प्रकारचा प्रसंग घडल्याचं मी तरी वाचले नाही. त्यामुळे हे वक्तव्य चुकीचं आहे, त्याचं कोणी समर्थन करत नाही. आता तुम्ही म्हणताय विरोधी पक्ष विधानसभेच्या अध्यक्षांना त्या संदर्भात निलंबित करण्याकरता सत्ताधारी पक्ष त्यांना, हो ना, सत्तेत जे तिन्ही पक्ष आहेत, आमचे पक्ष धरूया त्यात, ही लोक विधानसभेला अध्यक्षांना भेटायला जातील आणि त्यांना निलंबनाची मागणी करतील तर तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यावर सर्वस्वी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हे माननीय विधानसभा अध्यक्षांना आहे. पण दुसरीकडे मला हेही सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. हा गदारोळ जो माजला हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माजवला असता तर ते जरा बरं वाटलं असतं. किंवा पुढं आपण भविष्यामध्ये कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा कायम राहील ह्याकरता प्रयत्न केले असते तर ते अधिक चांगलं वाटलं असतं. आणि सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात जर गदारोळ केला असता तरी त्यांना मी सॅल्यूटच केला असता. पण दुर्दैवानं महाराष्ट्रात तशा चर्चेला प्राधान्य दिलं जात नाही. शेतकऱ्याची चर्चा असेल, कामगाराची चर्चा असेल, कष्टकऱ्याची चर्चा असेल, त्याऐवजी असं काहीतरी विधान झाल्यानंतर त्यांनी मला वाटते दिलगिरी पण व्यक्त केल्याचं कळलं की शब्द परत घेतो असं त्यांनी म्हटलेलं आहे काल सभागृहामध्ये. त्यामुळे जर त्यांनी शब्द परत घेतले असतील तर आता गदारोळ माजवण्याची काही आवश्यकता नाही. परंतु शंभूराज देसाई यांचं असं म्हणणं आहे की ती जी दिलगिरी मागितली गेलेली आहे ती सुद्धा अत्यंत अयोग्य पद्धतीने मागितली गेलेली आहे. त्यांचं लक्ष नव्हतं, ते मोबाईलवर खेळत बसलेले किंवा बघत बसलेले होते. त्यामुळे जी माफी मागण्याची पद्धत आहे त्या पद्धतीवरही त्यांनी आक्षेप घेतला. नाही, डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांनी ते वक्तव्य चुकीचं आहे का, तर 100% चुकीचं आहे. त्याची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे का, तर दिलगिरीसुद्धा तशीच आत्मीयतेनंच व्यक्त केली पाहिजे. या मताशी कोणीही असहमत असण्याची आवश्यकता नाही. मला असं वाटते लिखित स्वरूपात जरी त्यांनी दिली की काल माझ्याकडून अनावधानाने अशा प्रकारचं वक्तव्य निघालं, ते पटलावरून आणि कामकाजातून वगळण्यात यावं, तरी विषयावर पडदा पडतो. आता विषयावर पडदा पाडायचा आहे की विषय वाढवायचा आहे हे त्यांनी त्यांचं ठरवावं. सभेत धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर करण्यात आलं. ठाकरे गटांनी देखील सभागृहात या विधेयकाला पाठिंबा दिला. सक्तीच्या धर्मांतराच्या संदर्भातलं ते विधेयक आहे. खालच्या सभागृहात ते चर्चेला आलं आणि माझ्या माहितीप्रमाणे आज वरच्या सभागृहामध्ये त्याची चर्चा त्या बिलावर होणार. ते विधेयक माझ्याकडे आहे, मी अद्याप वाचलं नाही. पण त्या विधेयकातले फायदे तोटे संभाव्य काय, म्हणजे कशाकरता ते विधेयक आणलं जातं आहे, सक्तीच्या धर्मांतरावर आणलं जातं आहे का, सक्तीचं धर्मांतर होत असेल तर त्या बाबतीत सरकारची भूमिका काय आहे, ते आणलं पाहिजे की नाही, यावर ज्यावेळेस सभागृहात चर्चा होईल त्यावेळेस मी त्याच्यावर माझं मत मांडणं योग्य राहील. पण अद्याप मी ते बिल वाचलेलं नाही.
हा देखील एक प्रश्न आहे. सभेत देखील दररोजच्या कामकाजात उल्लेख होतो आहे, मात्र चर्चा त्यावरती होत नाही. मी टाळतंय का? काल संध्याकाळी तुम्ही नव्हते इथे, पण मी आलो होतो आणि मी माननीय उपसभापती निलमताई गोरेंचे आभार मानले होते, कारण आज 10 वाजताच्या स्पेशल सिटिंगमध्ये 97ची अल्पकालीन चर्चा ही अजितदादाच्या विमान दुर्घटनेसंदर्भात होणार होती. तशी तयारी पण आम्ही केली होती. फक्त आम्ही विनंती इतकी केली होती का चर्चा जर दुपारच्या कामकाजात आली तर साधारण गृहमंत्री असतील, गृहमंत्री नसतील तर गृहराज्यमंत्री असतील, म्हणजे त्याला उत्तर द्यायला, आणि सभागृहाच्या सर्व सदस्यांनी त्यात भाग घेता आला पाहिजे. रात्री 12:15 वाजेपर्यंत मी ते बघत होतो. 1 वाजता मला परत कामकाज आलं आणि दुर्दैवानं आज सुद्धा विधान परिषदेमध्ये 97ची चर्चा लावण्याचे आदेश दिल्यानंतर सुद्धा आजही चर्चा नाही. मी त्याबाबत निलमताईंना फोनवर संपर्क केला. त्यांनी सांगितलं की ते राम शिंदे साहेबांशी संपर्कात होत्या, पण संपर्क होऊ शकला नाही. आणि आज गटनेत्यांची जी बैठक असते सकाळी, त्या बैठकीमध्ये ती चर्चा करून उद्या लागेल असं त्यांनी सांगितलं. आता हा उद्या हा 4थ्या आठवड्यात जाऊ नये एवढीच फक्त अपेक्षा, कारण उद्या ऐकून मी शोक प्रस्तावापासून उद्या ऐकते तर 4थ्या आठवड्यात येतं. कारण उद्याचं सभागृहाचं कामकाज संपलं की परत 3 दिवसाच्या सुट्या आहे आणि परत मग सोमवार, मग त्यामध्ये 5वा आठवडा, बरोबर, 5वा आठवडा, 5व्या आठवड्यामध्ये पहिले निरोप समारंभाचा दिवस आणि दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज संपेल. मग हे चर्चा संपणार. महाराष्ट्राच्या पटलावरून अजितदादा नावाचा इतका मोठा विषय हा क्षणार्धात संपेल याच्यावरून मी बऱ्या जबाबदारीने सांगतोय. या घटनेवरून विधिमंडळात असणाऱ्या प्रत्येक मंत्र्यांनी, प्रत्येक कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा विधान परिषद सदस्य यांनी बोध घ्यावा की आपल्यातला कोणी जर असा दुर्दैवी अपघातात गेला तर तुमच्यावर एक चकार शब्दही कोणी बोलू शकणार नाही. तर आपले मरण आता डोळ्यानं पाहून घ्या. बॉम्बस्फोट होणार होता त्या दिवशी जसे तुम्ही घाबरले होते की आता खरंच बॉम्बस्फोटाची धमकी आली, जसं होते आहे का, होणार होता म्हणजे होते आहे का अशी धमकी, विधानसभेवर बॉम्ब पडेल असं सांगितलं गेलं होतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अजितदादांसारख्या व्यक्तीच्या चर्चेला जर 5वा आठवडा उगवतंय तर तुम्ही आपण मेल्यानंतर आपल्याला कोणी विचारणारा उरणार की नाही हे सुद्धा यावरून समजून घ्यावं. हवेत जाण्याची गरज नाही. दादा गेले जाऊ द्या, आपल्याला काय घेणं देणं, असे काही मंत्री तोऱ्यात राहत असतील तर एक दिवस प्रत्येकाला जावं लागतं, ते कुठूनही जावं लागतं, हे मात्र विसरता कामा नये. आणि दादा जे म्हणत होते राजकारण लय वंगाळ आहे, तर ते खरंच वंगाळ आहे हे यावरून सिद्ध होतं. पण हे चर्चा कोणाला नको, सरकारला नको की पवार कुटुंबियाला खरं तर आतमध्ये या विषयावरती महाराष्ट्राच्या जनतेला ही चर्चा हवी आहे आणि सरकार जनतेचं जर आहे तर जनतेच्या विचाराचा, काय जनतेच्या त्या भावनेचा विचार करून सभागृहामध्ये चर्चा आली पाहिजे. आज तुमच्या विधानसभेमध्ये चर्चा आहे, पण ती क्लब चर्चा आहे, म्हणजे चौफेर चर्चेचा विषय आहे. एक स्पेसिफिक VSR व्हेंचर हा विषय नाही आहे. जर आमची जी अल्पकालीन चर्चा होती ती स्पेशल DGCAचा त्रोटक आलेला अहवाल, VSRच्या लोकांचा VK सिंगला असलेलं पाठबळ, VSRचा गायब असलेला पायलट, ब्लॅक बॉक्स गायब असणे, CCTV फुटेज गायब असणे, दादा विमानात बसले त्यामध्ये 6 लोक सोबती होते की 5 लोक होते याचं स्पष्टीकरण अद्याप आलेलं नाही. हे छोटे छोटे प्रश्न, कोणाला नको हे चर्चा? तेच मग हे चर्चा सरकारने आणणं अपेक्षित आहे. आज तर काही सांगणार नाही मी, अजून उद्याच्या दिवसाची वाट पाहतोय. मला अजूनही अपेक्षा आहे की सरकार ही चूक करणार नाही, आणि जर ही चूक केली तर याला महाराष्ट्र उद्या जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. सरकारला म्हणजे ज्या विधानसभेचे आमदार आहेत त्या मतदारसंघात ते गेल्यानंतर जनता मात्र त्यांना, आता सेकंड फेजच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, याची मोठी किंमत मोजावी लागेल एवढं मात्र सांगतो. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांचा जो काही घोटाळा आहे अशी चर्चा होती, त्या 25,000 कोटींचा त्या घोटाळ्याचं प्रकरण होतं, ज्याच्यामध्ये अगदी रोहित पवार वगैरे यांची सगळ्यांची नावं होती. मागच्या वेळेला अशी चर्चा होती की त्यांना क्लीन चिट मिळालं. अशी माहिती मिळते की कोर्टाने ते जे काही याचिका होती त्या याचिकेतून अजित पवार यांचं नाव वगळलेलं आहे त्यांच्या मृत्यूपश्चात. बाकीच्यांचं कायम ठेवलंय. बाकीच्यांच्या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने तर दिलासा दिलेला आहे या संपूर्ण प्रकरणात सर्व आरोपींना. मात्र ईडीकडनं याबाबत आक्षेप घेण्यात पुन्हा याबाबत चौकशी संदर्भात पावलं उचलली जात होती. प्रकरणाचं मला खरंच त्यातली कल्पना नाही. ते वाचल्यानंतर, ते कळल्यानंतरच त्यावर बोलणं योग्य राहील. मला पूर्ण माहिती घेऊ द्या. नाही तर ते काय होतं की विस पागे समितीने पुस्तक काढलं
आणि ते प्रकाशित केलं आणि त्यात मारुती कंदमवर सारख्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ एका दिवसाचा राहिला. मग सचिवांना विचारलं, सचिव म्हणतात प्रकाशित करण्याची घाई फार झाली होती. त्याच्यामुळे आता बोलण्यापूर्वी मला पहिल्यांदा त्याचा अभ्यास केल्यानंतर बोललेलं होईल, नाही तर माझं पण 20 पागे समितीसारखं होऊन जाईल. अजितदादा विमान अपघात प्रकरणी ज्याप्रमाणे तुम्ही पाठपुरावा करताय, आम्ही बातम्याचा म्हटलं जातो की होममिनिस्टर इतक्या प्रयत्न नाही आहेत, ज्याप्रमाणे तुम्ही आता जे वक्तव्य केले अजूनही या संदर्भात संपूर्ण काहीच नाही, बातमी सुधारित करून टाका, यशाच्या पुढे अपशब्द लिहून टाका. अदृश्य शक्ती काम करते का या प्रकरणात? हो मग काय, उद्याचा दिवस येऊ द्या ना. उद्या आता मला सभापतींनी सांगितले ना की शिंदे साहेबांशी तो उद्याच येणार आहे, त्यात काय मी बोलणार नाही. पण मी एक गोष्ट नक्की सांगतो, या अधिवेशनात वाट बघू या आठवड्यामध्ये. याच्यामध्ये जर काही नाही झालं त्याचा आनंद व्यक्त करा. बाकी 9 लोकांपैकी माझी स्टंप का जमते?